पणापासून त्यांच्याशी त्यांच्या कथा त्यांचं सगळं त्यांच्यापासून प्रेरणा आपण घेत असतो। त्यामुळे इथे जेव्हा एखादी कथा म्हणजे मला 100% हे मान्य आहे की प्रत्येक निर्मात्याला एखाद्या गोष्टीमध्ये त्याला हवी तशी कला पेश करण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य घटनेने दिलेलं आहे, पण ते देत असताना सुद्धा तेवढी काळजी त्या निर्मात्यांनी त्या कलाकारांनी घ्यायला हवी की यातनं मोठ्या प्रमाणामध्ये भावना दुखवल्या जाणार नाहीत। त्यामुळे एखादी गोष्ट चित्रपट काढला, खलिजच्या दृष्टिकोनातून काढला, आनंद आहे, स्वागत आहे, त्यात गैर काही चुकीचं काहीच नाही, पण खलिजच्या दृष्टिकोनातून मांडत असताना आपण काहीतरी नवीनच काहीतरी निर्माण करतोय। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मगाशी श्रीमंत कोकाटे जे म्हणाले की शेवटी तुम्ही सत्य मांडणार आहात का प्रचार करणार आहात, आणि त्याच्या पुढे जाऊन मला म्हणायचं आहे की तुम्ही एखादी गोष्ट करता ती गोष्ट आज एखाद्या वेळी दुर्लक्ष लोकांनी केलं की ठीक आहे काय पिक्चर येणार बघतील सोडून देतील, पण ती कुठेतरी भविष्यामध्ये ती कुठेतरी कोट केली जाईल। जसं आजही काही प्रमाणामध्ये चुकीचे दाखले कोट केले जातात जे सत्य नसतात। पुढच्या काळात येणाऱ्या ह्याच्यामध्ये हा पिक्चर जर कोट केला गेला आणि मग जे वस्तुस्थितीच नाही, तर सगळ्यांचं इथं मत आहे की 35% नव्हतेच किंवा जे काय असेल ते जे अनेक त्यातले मुद्दे गंभीर मुद्दे त्या सगळ्या चित्रपटाबाबतमध्ये आहेत, 11 अंगरक्षक 35% किंवा आणखीन काही जे गंभीर मुद्दे आहेत, हे सगळे मुद्दे जर भविष्यामध्ये कोट केले जातील तर त्याचं काय करायचं। त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा ही चित्रपट निर्मात्याची दिग्दर्शकाची किंवा जे कोण त्या प्रोसेसमध्ये आहेत त्यांची ही जबाबदारी आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर राखत आपण असं काहीतरी करता कामा नये की ज्यातनं खूप मोठे प्रश्न निर्माण होतील जे भविष्यासाठी धोकादायक होतील। राहिला त्यामुळे भारतीय जनता पार्टीची भूमिका नक्की आहे की शेवटी वस्तुस्थिती जी आहे ती सगळ्यांनी बघितली पाहिजे, तपासली पाहिजे, मतमतांतरी असणार त्याबद्दल दुमत कारण नाही। म्हणजे उद्या त्याला कल्पना करून चालू की एक 50 जसं आता महंत सूर्यदास यांनी एक सांगितलं की सगळ्यांना घेऊन एखादा पिक्चर दाखवा आणि त्यातनं त्या 50 लोकांना पिक्चर दाखवून त्यातनं निर्णय करावा, त्या 50 लोकांत सुद्धा एकमत होईल याची शक्यता नाही, काही कमी जास्त होऊ शकतं, पण जे गंभीर मुद्दे आहेत त्याच्याबद्दल मात्र नक्की विचार मला वाटतं दिग्दर्शकांनी करायला हवा। अशा पद्धतीने चुकीचा मेसेज समाजामध्ये जाता कामा नये। यातनं जो निर्मात्याला मेसेज द्यायचा आहे, खलिजचा शिवाजी हा जो मेसेज द्यायचा आहे तो जाणार नाही, उलट खलिज वेगळा काहीतरी मेसेज त्यातनं जाईल। मग तुम्हाला वेगळा मेसेजच द्यायचा आहे का तुम्हाला हे तुम्हाला त्यातनं अभिप्राय आहे का? आपल्याला ट्रेलर बघितल्यानंतर केशवजी कळतं ना की ट्रेलर एक मिनिट कविता एक मिनिट ट्रेलर कशासाठी असतो मला सांगा। ट्रेलर मुळातच आकर्षक पद्धतीने सादर केलेला असतो का तर कलाकृतीबद्दल त्याच्या एकतर पहिल्यांदा आकर्षण वाटलं पाहिजे, दुसरं मुख्य ह्याच्याबद्दल, दुसरं जे कलाकृतीमध्ये आहे तेच ट्रेलरमध्ये असतं, त्याच्याशिवाय वेगळं म्हणजे काहीतरी पिक्चरमध्ये अजिबातच काही नाहीये, फक्त ट्रेलर पुरतं मर्यादित आहे असं हे चित्र आहे का? असं कधीच नसतं। त्यामुळे मगाशी जो शब्द प्रकार शीतावरून भाताची परीक्षा होते, ट्रेलरमध्ये ज्या गोष्टी आहेत चित्रपटात काय माहिती नाही अजून, पण जर ट्रेलरमध्ये त्या गोष्टी असतील तर त्याची काळजी जर इथले सर्वच लोक म्हणत असतील की काळजी घेतली पाहिजे